मालक आज कुठेतरी सोलापूरची लेक आहे, तिला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे, काय मागण्या आहेत? सोलापूरच्या ज्या नातीवर जो अत्याचार झाला, ज्या दुष्कर्मांनी तो अत्याचार केला, त्याला ताबडतोब त्याला त्याची केलेल्या कर्माचे फळ मिळाला पाहिजे। कारण आज आपण बघतोय की सोलापूर शहरामध्ये एक प्रकारचं वातावरण एवढं दुःखी आहे की आपल्या गावची एक नाती तिथं शाळेच्या सुट्टीच्या वेळी तिथं गेलं असताना असं कृत्य घडलं तिच्यावर। आणि ही कुठेतरी ह्या राज्यामध्ये हा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, शाहू फुलेंचा हा राज्य आहे। आणि ह्या राज्यामध्ये अशा कधी पूर्वी घडलं त्यावेळी महाराजांनी काय काय सजा दिले हे आपण सगळ्यांनी सातत्यानं लोकांना सांगतो। पण आज आपल्या राज्यामध्ये असं लहान मुलावर अत्याचार होत असताना या सोलापुरातली जनता आज स्वस्थ बसणार नाही आहेत। या सोलापूरच्या शहराच्या लोकांना न्याय पाहिजे आहे। हे न्याय त्या मुलीच्या त्यांनी जे दुष्कृत्य केलंय त्याला ताबडतोब त्याचा निकाल लावून फाशी द्यावं असं या सोलापूर शहराच्या प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे। आपण शासनाकडे संदर्भात मागणी करतो। आपण शासनाकडे ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणसाला विचारलं तरी तोच म्हणणार आहे की आम्हाला न्याय हवाय आणि ही घटना एवढंच नाही तर ही घटना पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी एक चांगला कायदा आणायला पाहिजे, कडक कायदा आणायला पाहिजे असं सगळ्यांची मागणी आहे, आमचीही मागणी। च्या नातीवर ज्या पद्धतीचा अमानुष पद्धतीचा अत्याचार काल झाला पुणे जिल्ह्यातल्या नरसापूरमध्ये, खरंच माणुसकीला काळिमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य घडलंय। खरं तर तो आरोपी याआधी सुद्धा याच गुन्ह्यामध्ये आरोपी असताना सुद्धा तो मोकाट बाहेर आला आणि कदाचित त्याच वेळेस त्याला शिक्षा झाली असती तर या चिमुकलीवर एवढा मोठा अन्याय होऊ शकला नसता। पण आपली समाज व्यवस्था इतकी बोतड होत चालली आहे का काय, न्याय व्यवस्था एवढी लोकांना बोतड होऊन न्यायच देऊ शकणार नाही काय, अशावरचा विश्वास लोकांचा उठत चाललाय। पण मला अजून एक घटना जी एकनाथजी शिंदे साहेबांनी बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं एक चांगला निबंध लिहून तिथं घटनाक्रम तयार करून तिथं तुम्हाला माहित आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं आता आम्हाला अपेक्षा आहे की सोलापूरला बदलापूरच्या धर्तीवरचा न्याय सोलापूरच्या आमच्या लेकीला मिळाला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती। कुठेतरी तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे मी एवढंच सांगतो, लोकांना न्याय देण्याकरता आपल्याला काय करावं लागतं ते करायची तयारी राज्यकर्त्यात असली पाहिजे। तुम्हाला माहित आहे तिथं त्या मुलीच्या आईबापाच्या काळजात काय झालं असेल ते दुःख जर आपण समजून घेतलो तर कायदा हातात तुम्ही स्वतः पत्रकार सुद्धा घ्याल आणि ऐकत असलेली जनता सुद्धा घेईल। ही भावना आपल्यात असल्यानंतर आपल्याला न्याय देण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत असतील। आता आपण चोपाड भागातून आपल्या भागातल्या या परिसरातल्या महिलांच्या वतीनं पुरुषांच्या वतीनं आम्ही निषेध कॅन्डल मार्च काढून पुन्हा एकदा इथं चोपाडात हे करतो। आज निषेध माझं नाव दीपाली अमोल शिंदे, मी आशा वर्कर आहे। त्या नराधमाला असं शिक्षा झाली पाहिजे की आणि त्याला कोणताही वकील नाही मिळाला पाहिजे आणि जे त्याला हे देते ना जामीन त्याला पण ठेचला पाहिजे आणि त्याला काही जामीन बिमीन काय मिळालं नाही पाहिजे। लेकर ते किती लहान जीव, त्याचं काय म्हणलं असेल त्या लेकराचा जीव। आणि आमच्या लेकरं पण आम्ही कसं सोडून जायचं, आम्ही पण सगळे जॉबला जातात, महिला पण सुरक्षित नाहीत। आता अगोदर वाटत होतं मोठ्या मुली मोठ्या झाल्या तर हे नाही, पण आता जन्मल्यापासूनच मुली नाही आहे ना, मग त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।